हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 18 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी हे बिहारचे नवीन म्हणजे 24वे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पीटर मॅग्यार यांनी एप्रिल 2026च्या संसदीय निवडणुकीत हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांचा पराभव करून विजय मिळवलेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर मार्च 2026मध्ये 3.4% पर्यंत वाढलेला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची 18 या हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्सवेअर ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराने आपली पहिली ब्लू वॉटर सेलिंग मोहीम समुद्र साहस मुंबईहून अधिकृतपणे सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. लखनौमध्ये संसद खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोअरने सिक्कीम राज्यात पहिले सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. दरवर्षी 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिन साजरा केला जातो. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला मार्च 2026चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळालेला आहे. न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिने मार्च 2026साठीचा ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकलेला आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिला लीडिंग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढे पाहूया. 131वी घटना दुरुस्ती विधेयक 2026 131वी घटना दुरुस्ती विधेयक 2026 याचा मुख्य उद्देश आहे लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व समायोजित करणे, उत्तर भारतातील जागा वाढवणे व महिलांची प्रतिनिधित्व वाढवणे. तर हे विधेयक काय आहे? तर हे हे संविधानातील 31वी घटना दुरुस्ती आहे. लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा हा प्रस्ताव आहे. यात 815 जागा राज्यांसाठी तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी. तसेच सीमांकन लगेच सुरू करण्यासाठी व महिला आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी सुधारित करण्यासाठी ही घटना दुरुस्ती आहे. तर सुधारित कलमे आहेत. कलम 81 लोकसभेची रचना बदल, जास्तीत जास्त 815 राज्यामध्ये आणि 35 केंद्रशासित प्रदेश, एकूण 850 सदस्य. पुढे पाहूया. प्रधानमंत्री कुसुम योजना सुरुवात 19 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेली आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना ऊर्जा व पाणी सुरक्षा देणे आणि सौर ऊर्जा वापर वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरण प्रदूषण कमी करणे. हा या योजनेचे उद्दिष्ट आहे. पुढे पाहूया. भारताचा एकही जिल्हा आता नक्षलग्रस्त नाही अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे. पहिलीच अशी वेळ आहे की 50 वर्षाच्या नक्षलवादानंतर अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आलेली आहे. देशात 9 नक्षल प्रभावित राज्यांना पत्र लिहून माहिती देण्यात आलेली आहे. 8 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना अधिकृतपणे पत्र पाठवून जाहीर केलेले आहे. 31 मार्च 2026 नंतर झालेल्या व्यापक सुरक्षा समीक्षेनुसार देशातील कोणताही जिल्हा नक्षलग्रस्त राहिलेला नाही. 2014 नक्षल प्रभावित जिल्हे 126 होते. तर 9 राज्य कोणते होते? तर आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, तेलंगणा व पश्चिम बंगाल. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.